संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमाळ दुःख लेश, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नमस्कार, मी अण्णा विनय खळदकर. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे, हे रंभ मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. ओम सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने, विद्यारूपे विशालाक्षी, विद्यां देहि नमोस्तुते, विद्यां देहि नमोस्तुते, विद्यां देहि नमोस्तुते. ध्यानमूले गुरोर्मूर्ति, पूजामूले गुरोः पदं, मंत्रमूले गुरोर्वाक्यं, मोक्षमूले गुरोः कृपा. जय जय रघुवीर समर्थ. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनं. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. सर्वप्रथम भगवान श्री रामरायाला वंदन करते, समर्थ रामदास स्वामींना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते आणि कलाभिषेक मी आयोजित केलेल्या संतांची या गावी या चिंतनमालेमध्ये मी आपणा सर्वांना वंदन करते. आज आषाढ शुद्ध एकादशी, आषाढी एकादशी. आज चातुर्मासाचा प्रारंभ होतो. आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये या एकादशीचं फार मोठं महत्व आहे. एकादशीला या वारीला आपल्यापैकी बरेच जण पंढरपूरला जातात. याच एकादशीला देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. आणि आषाढ महिन्यामध्ये या एकादशीच्या बरोबरच 3 दिवसांनी अजून एक अत्यंत महत्वाचा दिवस येतो, आषाढ शुद्ध पौर्णिमा, गुरुपौर्णिमा किंवा ज्याला व्यास पौर्णिमा असं देखील म्हणतात. आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरूंचं अपरंपार महत्व आहे. व्यास पौर्णिमा या दिवशी भगवान श्री वेदव्यासांचा जन्म झाला, त्यामुळे या दिवशी सर्वप्रथम महर्षी वेदव्यास यांना वंदन करण्याची प्रथा आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, पुल्लारविंदा यतपत्र नेत्र, असं ज्यांचं महत्व प्रत्यक्ष गीता महात्म्यामध्ये सांगितलं आहे. 18 पुराण, महाभारतासारख्या स्मृती आणि ब्रह्मसूत्र यासारख्या अत्यंत महान ग्रंथांची ज्यांनी रचना केली ते व्यास महर्षी आपल्यासाठी अत्यंत वंदनीय आहेत. आपण सर्वजण त्यांना वंदन करू. हाच दिवस गुरुपौर्णिमा म्हणून देखील आपल्याकडे प्रसिद्ध आहे. भारतीय आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या परंपरेमध्ये गुरु शिष्य परंपरा फार प्राचीन आहे, फार पुरातन आहे. अगदी रामकृष्णांच्या काळापासून ही चालत आलेली आहे. अगदी आतापर्यंत आपले सर्व संत, रामदास स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, कबीर, विवेकानंद या सर्वांनी आपल्या वाङ्मयामध्ये, आपल्या प्रवचनांमध्ये, आपल्या चिंतनामध्ये आपल्या आपल्या गुरूंचं नमन केलेलं आहे, त्यांची स्तुती केलेली आहे. आध्यात्मिक आपले जे गुरु असतात ते आपल्याला
जेव्हा अनुग्रह देतात, जेव्हा आपला स्वीकार करतात, तेव्हा जणू आपला नवीन पुनर्जन्म होतो असं मानलं जातं. आपल्याला शाश्वत सुखाची ते सोय करून देतात. आपल्याला आपल्या स्वरूपाची ते अनुभूती आणून देतात. त्याच्यामुळे आध्यात्मिक आपल्या परंपरेमध्ये गुरूंचं फार मोठं महत्व आहे. तर आषाढी एकादशीच्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण सद्गुरूंचं संबंधी सद्गुरूंचं महात्म्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याबद्दल एका ओवीचं चिंतन करू. दासबोध या ग्रंथामध्ये समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या गुरुस्तवन या पहिल्या दशकातील समासामध्ये एक अतिशय सुंदर ओवी लिहिलेली आहे. समर्थ म्हणतात की तुझियेन अभयंकरे अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळो न जाय. आपल्या सद्गुरूंचं स्तवन करताना, आपल्या सद्गुरूंची स्तुती करताना समर्थ म्हणतात की तुझियेन अभयंकरे. तुझियेन अभयंकरे म्हणजे अहो सद्गुरू, जेव्हा तुम्ही मला अभयदान देता, जेव्हा तुम्ही माझ्यावर कृपा करता, तेव्हा अनावर माया हे ओसरे. ही जी माया आहे माझ्या आजूबाजूला, प्रपंचाची, व्यवहाराची अनावर माया आहे, ती ओसरून जाते जेव्हा तुम्ही मला अभयदान देता. जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळू न जाय. एखाद्या अत्यंत अंधाऱ्या खोलीमध्ये किंवा एखाद्या अंधाऱ्या प्रदेशामध्ये रात्रीनंतर जेव्हा सूर्याचा उदय होतो, तेव्हा तिथला अंधार पूर्णपणे पळून जातो. जसा हा अंधार पळून जातो, तसं तुम्ही कृपा केली आणि तुम्ही अभयदान दिलं की या संसाराची ही प्रापंचिक माया पूर्णपणे ओसरते, असं रामदास स्वामी येथे म्हणतात. छान ओवी आहे. तसं म्हणलं तर सोपी आहे आणि म्हणलं तर फार विचार करायला लावणारी आहे. सद्गुरूंचं आपल्या या मानवी जीवनामध्ये काय महत्व आहे ते अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये समर्थ आपल्याला इथे समजावून सांगतात. असं आहे की आजकाल आपण विज्ञान युगामध्ये जन्माला आलेलो आहोत, त्यामुळे असं सद्गुरू वगैरे गुरु वगैरे काही आम्ही मानत नाही. असं बऱ्याच जणांचा एक समज असतो, अशी एक भावना असते की मनुष्य देहामध्ये जन्माला आलेली दुसरी व्यक्ती, तिच्या समोर काय नमस्कार करायचा, आपल्याकडे काय देव कमी आहेत का, अशी धारणा कित्येक लोकांची असते. आणि काय हो, आजकाल समाजामध्ये फार भोंदू गुरु जास्त असतात, दुसऱ्यांना फसवणारेच गुरु जास्त असतात. कारण की अशाच गुरूंना आपल्याकडे वर्तमानपत्रांमध्ये आणि प्रसिद्धी माध्यमांमधून जास्त प्रसिद्धी मिळते. त्यामुळे खरे ऑथेंटिक गुरु आहेत ते समाजामध्ये समोर येत नाहीत, कारण ते प्रसिद्धी परांमुख असतात. आणि जे भोंदू लबाड गुरु आहेत त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते. त्यामुळे बऱ्याच लोकांचा या गुरु शिष्य परंपरेवरचा विश्वास उडतो. हे जरी खरं असलं तरी हेही खरं आहे की आपल्या समाजामध्ये आजही आपल्या समाजामध्ये अतिशय जीवनमुक्त, अनुभवी, कृपाळू असे अनेक संत, जीवनमुक्त संत गुरुपदावर विराजमान आहेत. सद्गुरूंच्या कृपाने ते अनेकांवरती कृपा करतात आणि अनेकांना मोक्षाचा मार्ग या जीवनामध्ये उपलब्ध करून देतात. असे ऑथेंटिक गुरु आजही आपल्या समाजामध्ये अनेक आहेत. त्या सगळ्या गुरूंच्या दृष्टीने विचार केला तर हे गुरु आपल्या जीवनात असणं हे नरदेहाचं परम भाग्य मानलं गेलं. आणि केवळ भाग्य नाही, तर ही नरदेहामध्ये आल्यावरती आवश्यकता आहे की आपल्याला असे ऑथेंटिक चांगले गुरु मिळावेत, त्यांचा आपल्याला अनुग्रह मिळावा. ही मानवी जीवनाची आवश्यकता आहे. कारण की वैज्ञानिक दृष्टीने कितीही प्रगती केली, कितीही मिळवलं, तरी सद्गुरू आपल्याला जे मिळवून देतात ते विज्ञान मिळवू देऊ शकत नाही. विज्ञान आपल्याला देऊ शकत नाही. सद्गुरू आपल्याला काय देतात ते या ओवीमध्ये सांगितलंय. सद्गुरूंची काय आवश्यकता आहे आणि ती काय का आहे हे या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात. ते काय म्हणतात की तुझियेन अभयंकरे अनावर माया हे ओसरे. अहो सद्गुरू, ही जी प्रपंचाची, व्यवहाराची, माझ्या आजूबाजूच्या जगाची माया आहे आणि अनावर माया आहे, ही केवळ तुमच्या कृपेने ओसरते. म्हणजे तुमची कृपा झाली नाही तर ही माया ओसरणार नाही, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. माया शब्द समर्थ वापरतात. माया शब्दाचे आपण व्यवहारामध्ये अनेक अर्थ पाहतो. अनेक अर्थ आपल्याला माहिती आहेत की त्यांनी फार माया जमा केली. माया म्हणजे धन, संपत्ती, त्यांच्याकडे फार मोठी माया आहे असं आपण म्हणतो. किंवा एखादा राक्षस, मायावी राक्षस आहे, म्हणजे जो छल कपट करतो, त्या दृष्टीने पण माया हा शब्द वापरतात. किंवा एखादी व्यक्ती फार मायाळू आहे असं आपण म्हणतो. मायाळू आहे म्हणजे काय की फार प्रेम करते, ओलावा आहे, जिव्हाळा आहे,
कधी कधी फार जास्त गुंतवणूक आहे, आसक्ती आहे, अशाही व्यक्तींना आपण म्हणतो की फार मायाळू व्यक्ती आहे. किंवा अजूनही एक अर्थ आहे की मायेचा अधिपती ईश्वर आहे किंवा मायेचे अधिपती विष्णू आहेत असं देखील म्हटलं जातं. तर व्यवहारामध्ये अशा अनेक अर्थाने आपण माया हा शब्द वापरतो. परंतु इथे जेव्हा समर्थ साधकासाठी उद्देशून म्हणतात की अनावर माया, आपल्या जीवनातली ही जी माया आहे ती अनावर आहे. ती नेमकी कोणती माया आहे, त्या मायेचं स्वरूप काय आहे आणि ती माया अनावर का बरं आहे याचं थोडंसं चिंतन करणं आवश्यक आहे. माया या शब्दामध्येच एक पाश असा एक संकेत आहे. माया पाश असा एक शब्द आहे की मायेचं बंधन असतं आणि मायेचं बंधन हे इतर बंधनांपेक्षा वेगळं असतं. वेगळं का असतं? कारण की मायेचं बंधन आपल्याला आहे हेच मुळात आपल्याला कळत नाही. आपण बंधनात आहोत हेच आपल्याला जाणवत नाही की मायेची करामत आहे. व्यवहारामध्ये जर कोणी आलं आणि मला बांधून टाकलं दोरीने किंवा दोरखंडाने तर मला कळतं की मी बंधनात आहे. कोणी मला तुरुंगात टाकलं, घरामध्ये खोलीमध्ये डांबून ठेवलं तर मला कळतं की मी बंधनात आहे, कोंडलेली आहे. परंतु मायेची करामत ही आहे की माया आपल्याला बांधून ठेवते, तिच्या पाशामध्ये जखडून ठेवते, परंतु आपण बंधनात आहोत असंच आपल्याला वाटत नाही. ही मायेची करामत आहे, हे मायेचे पाश आहे. आणि ही माया अनावर आहे म्हणजे काय आहे तर अशा या अदृश्य बंधनं घालणाऱ्या मायेची आपल्या जीवनामध्ये फार मोठी व्याप्ती आहे. अनावर आहे, न आवरण्यासारखी आहे. स्थूल स्तरावरती जे आपलं जीवन आहे त्याच्यावर देखील ही माया आपल्याला व्यापते आणि सूक्ष्म स्तरावरती देखील ती आपल्याला व्यापते. अंतर्बाह्य ती आपल्याला अखंड व्यापून असते. स्थूल स्तरावरती ही माया आपल्याला व्यापते म्हणजे नेमकं काय तर व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती या चारही रूपातून, या चारही माध्यमातून ती आपल्याला बंधनात टाकते आणि ते बंधन आपल्यावरती आहे हे ती आपल्याला जाणवू देत नाही. व्यक्तीचं बंधन, वस्तूचं, घटनेचं आणि परिस्थितीचं. व्यक्तीचं बंधन कसं असतं? एक अत्यंत आवडती व्यक्ती आहे आणि अत्यंत नावडती व्यक्ती आहे. माहेरची व्यक्ती आणि सासरची. फार पुरातन काळापासून हे नातं चालत आलेलं आहे. बदनाम झालेलं नातं आहे की माहेरची एखादी व्यक्ती, माझे कोणी माहेरचे लोक येणार असतील तर मला फार आनंद होतो आणि कधी एकदा ते आपल्या घरी येतील असं होतं. आणि सासरची जर काही मंडळी घरात असतील तर ते कधी एकदा घरातून जातील असं मला होतं. त्यामुळे माहेरच्या व्यक्तींनी सतत घरामध्ये यावं आणि असावं हे त्या माहेरच्या व्यक्तींचं माझ्यावरती असलेलं अदृश्य बंधन आहे. आणि सासरच्या व्यक्तींनी घरामध्ये नसावं हे नसण्याचं देखील माझ्यावरती असलेलं एक अदृश्य बंधनच आहे. आवडती व्यक्ती असावी आणि नावडती व्यक्ती नसावी. त्यामुळे आवडती व्यक्ती देखील आपल्याला बंधनात घालते आणि न आवडणारी व्यक्ती देखील आपल्याला बंधनातच ठेवते. हे व्यक्तीचं बंधन आहे. दुसरं आहे की वस्तूचं बंधन. वस्तू आपल्याला कशा प्रकारे बंधनात टाकते? बघा, घर आहे. आपण सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहायचो, 1 BHK मध्ये. आणि भाड्याच्या घरात राहताना असं अखंड वाटायचं की काय हो, किती वर्ष भाड्याच्या घरात राहणार, आता तरी आपल्याला आपलं स्वतःचं घर असावं. 2 BHK का होईना. मग आम्ही स्वतःचं घर घेतलं. मग 2 BHK पुरत नाही, आता हे छोटं पडायला लागलं. मग आता 3 BHK तरी हवं, 3.5 BHK तरी हवं. अहो पण अपार्टमेंटमध्ये काय, पुढे मागे जागा नसते, बाग लावता येत नाही, अंगण नाही, मग कसा एक स्वतःचा बंगला असावा असं वाटतं. त्यामुळे घराच्या बाबतीमध्ये एक घर आपल्याला कधीच पुरत नाही. जे आहे, जेवढं आहे त्याच्यापेक्षा मोठं असावं, जास्त असावं असं वस्तूंच्या बाबतीत आपल्याला अखंड वाटतं आणि कुठलीही वस्तू आपल्याला कायमस्वरूपी सुखी करत नाही. जी वस्तू आहे ती तत्काळ थोड्या वेळापुरतं आपल्याला सुख देते, मग तिच्यापेक्षा वेगळी, तिच्यापेक्षा मोठी, अजून सुख देणारी वस्तू असावी असं आपल्याला अखंड वाटत राहतं. आणि हे अखंड वाटणं, इनफायनाईट लूप आपल्या जीवनातला कधीही संपत नाही. इनफायनाईट लूप, न संपणारं चक्र, हे अजून असावं असं वाटणं, हे वस्तूंचं आपल्यावर असलेलं बंधन आहे आणि हे मायेने निर्माण केलेलं आहे. व्यक्तीचं बंधन, वस्तूचं बंधन, घटनेचं बंधन. जीवनामध्ये बघा, आपल्या एखादी घटना होते की आता 25 वर्षांपूर्वी माझं कोणीतरी अपमान केला, फार मला घालून पडून कोणीतरी बोललं. आता असं होतं की 25 वर्षामध्ये ती व्यक्ती ते विसरूनही गेली. त्याच्यानंतर आम्ही काही वर्ष एकमेकांना भेटलो देखील नाही.
25 वर्षांनी जर आम्ही आज एकमेकांना भेटलो तर मला त्या व्यक्तीचं नाव एक वेळेस आठवत नाही, पण तिने माझा केलेला अपमान आठवतो. त्या व्यक्तीची आठवण आली की ती एरवी माझ्याशी इतर कितीही चांगली बोलली असेल तर ते चांगलं बोललेलं मला आठवत नाही, पण तिने एकदा माझा अपमान केला, एकदा मला घालून पाडून बोललं. ती एक घटना 25 वर्ष झाले तरी माझ्या मनामध्ये घर करून राहते. हे त्या जुन्या 25 वर्षांपूर्वीच्या घटनेचं माझ्यावरती बंधन आहे आणि हे मायेने निर्माण केलेलं अदृश्य बंधन आहे. बंधन का आहे? कारण की ते मला सुखी राहू देत नाही. व्यक्ती मला सुखी राहू देत नाही, वस्तू मला सुखी राहू देत नाही. सुखी म्हणजे अखंड सुखी राहू देत नाही. कधी सुख देते, कधी दुःख देते. तशीच घटना देखील मला अखंड सुखी राहू देत नाही. कधी सुख देते, कधी दुःख देते. अशा प्रकारे हे तीनही बंधन आणि परिस्थितीचं बंधन. मनुष्याचं असं आहे की ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साइड. म्हणजे आपल्या घरात आपल्याकडे जी परिस्थिती आहे ती आपल्याला कधीच पसंत नसते. जे दुसऱ्याकडे आहे ते नेहमीच छान आहे असं वाटतं. म्हणजे भारतात राहणाऱ्या लोकांना असं वाटतं की अमेरिकेत किती छान असेल, आणि अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना वाटतं की भारतातले लोक किती सुखी आहेत. भारतातल्या लोकांना वाटतं तिकडे छान छान गाड्या चालवता येतात, मोठ्या मोठ्या ठिकाणी जाता येतं, निसर्ग किती सुंदर आहे. अमेरिकेतले लोक सगळे कामं आपली आपली घरामध्ये करतात. त्यांना वाटतं भारतातली लोक किती आरामात राहतात, यांच्याकडे घरात कामाला बाई येते, स्वयंपाकीण बाई येते, वगैरे वगैरे. त्यामुळे जो ज्या परिस्थितीमध्ये आहे तिथे तो पूर्णपणे सुखी नाही, तर ती परिस्थिती सोडून दुसरीकडे अजून काहीतरी सुख आहे किंवा असेल आणि ते मला मिळावं असं मनुष्याला अखंड वाटत राहतं. स्थूल स्तरावरती व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही माया आपल्यावरती बंधनं करते, पाश घालते आणि आपल्याला स्वतंत्र राहू देत नाही. सुखासाठी आपण स्वतंत्र राहत नाही, तर व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती यांच्यावर आपण अखंड अवलंबून असतो. अनुकूल आहे तोपर्यंत सुखी आणि प्रतिकूल झालं की दुःखी. हे मायेचं बंधन आहे. जशी ही माया आपल्याला स्थूल स्तरावरती बांधून ठेवते, तशी ती सूक्ष्म स्तरावर देखील आपल्याला बांधून ठेवते. सूक्ष्म स्तर म्हणजे काय? तर आपल्या मनामध्ये असणारे अनेक सगळे विकार. तुकाराम महाराजांनी त्याच्यासाठी काही विशिष्ट शब्द वापरले आहेत की काम माया, क्रोध माया आणि लोभ माया. आपल्या मनामध्ये जे काम, क्रोध, मोह, मद, मोह, मत्सर आहेत त्याच्यापैकी 3 गुण सिम्बॉलिक घेऊन सांगतात तुकाराम महाराज की काम, मनामध्ये जी कामना, इच्छा आहे ती एक माया आहे. क्रोध ही देखील एक माया आहे आणि लोभ ही देखील एक मायाच आहे. कामना, इच्छा, आशा, तृष्णा, स्पृहा अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या रूपांनी ही कामना, इच्छा आपल्या मनामध्ये घर करते. कशा प्रकारची कामना असते? की छोटंसं उदाहरण आहे. मी आपल्या घरामध्ये स्वयंपाक करते, खूप मन लावून स्वयंपाक करते. स्वयंपाक केल्यावरती जेव्हा छान जेवण बनवून तिथे मांडते तेव्हा माझी अशी कामना असते, माझी अशी इच्छा असते की जेवायला बसणाऱ्या लोकांनी पहिला घास तोंडात घालतानाच म्हणावा की वा वा किती छान स्वयंपाक केले. असे एखाद्या वेळेस घरातली मंडळी म्हणतात, एखाद्या वेळेस नाही म्हणत. बरं, ती मुद्दाम म्हणत नाही असंही नाही, तर जे लोक जेवायला बसलेली असतात ते आपल्या आपल्या कामाच्या नादामध्ये असतात, त्यांचं जेवणामध्ये लक्ष नसतं. पण जर आपल्या कामाला, आपल्या स्वयंपाकाला कोणी दाद दिली नाही, कोणी जर त्याची दखल घेतली नाही तर आपल्याला वाईट वाटतं. त्यामुळे आपली जी आहे कामना, आपली इच्छा ती पूर्ण झाली की आपल्याला बरं वाटतं, आणि ती पूर्ण नाही झाली, आपली अपेक्षा जर लोकांनी पूर्ण नाही केली तर आपल्याला त्याचं वाईट वाटतं. हे काम मायेचं स्वरूप आहे. म्हणजे कामनेच्या स्वरूपाने जे आपल्याला मनामध्ये बंधन आहे त्याचं हे स्वरूप आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपण जे आपल्या जीवनामध्ये कर्म करतो, कुठल्याही प्रकारचं कर्म, मग ते आपल्या कुटुंबासाठी असेल, समाजासाठी असेल, देशासाठी असेल, अथवा कुठल्या दुसऱ्या व्यक्तींसाठी, दुसऱ्या आपल्या नातेवाईकांसाठी केलेलं असेल, केवळ ते कर्म करणं याच्यावरती आपला अधिकार आहे. पण त्या कर्माची कोणी दखल घेतं का? त्याचं कोणी कौतुक करतं का? त्याच्या बदल्यात कोणी मला रिटर्न गिफ्ट काही देतं का? थँक्यू म्हणतं का? त्याची कोणी जाण ठेवतं का? ही सगळी जी आहेत ही त्या कर्माची फळं आहेत आणि त्या फळावरती माझा अधिकार नाही. आणि ज्या गोष्टीवरती माझा अधिकार नाही त्याचा जेव्हा आपण विचार करतो त्याचा आपल्यालाच जास्त त्रास होतो.
म्हणून अशा रूपाने ही काममाया आपल्याला छळते, काममाया आपल्याला बांधून ठेवते. दुसरी आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेली क्रोधमाया. क्रोधमाया म्हणजे मनातल्या मनात राग येणं. राग आपल्याला केव्हा येतो की मनातल्या इच्छा जेव्हा आपल्या पूर्ण होत नाही तेव्हा मनामध्ये राग येतो. काम आणि क्रोध हे सिक्वेन्शियल आहे असं बऱ्याचदा मानलं जातं की माझी अपेक्षा असते की घरामधल्या माझ्या मुलाने अमुक एका पद्धतीने वागावं आणि अमुक एका पद्धतीने वागू नये. ही माझी अपेक्षा जर त्यांनी पूर्ण केलं तर मला बरं वाटतं, पण माझी अपेक्षा त्यांनी पूर्ण नाही केली की मला राग येतो. राग आला की मी ओरडते, माझा संताप होतो. आणि हे जे रागावणं संतापणं हा जो प्रकार आहे तो आपल्याकडे टीव्ही मध्ये, सिरियल्स मध्ये, सिनेमामध्ये फार ग्लोरिफाय केलेला आहे की तो कोणीतरी हिरो असतो, त्याला फार राग येतो आणि मग तो घरातलं सगळं फर्निचर तोडून टाकतो, काचेचा टेबल फोडतो वगैरे वगैरे. तर रागाच्या भरात येऊन अशी आरडाओरडी करणं, अशी मारपीट करणं, दुसऱ्यांवरती खेकसणं, या सगळ्याला आपल्याकडे ग्लोरिफाय केलेलं आहे की असं असणं तर नॉर्मलच आहे, अशा प्रकारे हे पोर्ट्रे केलं जातं. परंतु हा राग आल्यावर संतप्त व्यक्ती कधीतरी सुखी असू शकेल का? क्रोधाने पेटलेली, सुडाने पेटलेली, ज्याला आपण म्हणतो की रागाने माझ्या अंगाची लाही लाही झाली, अशी लाही लाही होणारी व्यक्ती कधीतरी शांत, आनंदी, सुखी असू शकेल का? आणि जी व्यक्ती शांत, आनंदी, सुखी नाही ती परमार्थाच्या दृष्टीने पराभूत झालेली असते. म्हणून काम नावाची एक माया आहे, क्रोध नावाची देखील एक मायाच आहे, लोभ नावाची माया. आपण आत्ताच घराच्या उदाहरणाने बघितलं की आपल्याकडे जे आहे आणि जेवढं आहे तेवढं आपल्याला कधीच पुरेसं वाटत नाही. कायम दुसरं काहीतरी हवं, नवीन काहीतरी हवं, आणि ते नवीन आलं की त्याच्यानंतर मला आनंद होईल, त्याच्यानंतर मला सुख मिळेल असं आपल्याला अखंड वाटत राहतं. म्हणून स्थूल स्तरावरती व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती आणि सूक्ष्म स्तरावरती आपल्या मनामधले हे सगळे विकार, काम, क्रोध, लोभ, भय, मद, मोह, मत्सर, चिंता, असे अनेक सगळे विकार आपल्याला अखंडपणे अस्वस्थ ठेवतात. आणि हेच त्या मायेचं आपल्यावरती बंधन आहे की ती आपल्याला पूर्णपणे सुखी कधीही राहू देत नाही. हे त्या मायेचं आपल्यावरती बंधन आहे. बघा, आपल्याला वरकरणी वाटतं की मी खूप स्वतंत्र आहे, मी एक स्त्री आहे, मी शिकलेली आहे, मी नोकरी करते, मी पैसे कमावते, मी छान आपलं स्वतःच्या घरात राहते, स्वतःची कार चालवते, स्वतः सगळं इंडिपेंडेंटली माझं जीवन जगते, असं मला जरी वाटत असलं तरी ह्या सगळ्या स्थूल आणि सूक्ष्म स्तरावरच्या गोष्टी मला अखंड बांधून ठेवतात. हे बंधन मला कळत नाही. आणि अशी ही माया, हे जे पाश आपल्या जीवनात निर्माण करते, ती अनावर होते, कारण की आपल्याला ते पाश ओळखता येत नाही, ते तोडता येत नाही आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही, मुक्त होता येत नाही. मग या मायेच्या बंधनातून आपल्याला दूर व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, की अनावर असणाऱ्या मायेला आपल्याला आवरायचं असेल तर त्याच्यावरती काय उपाय आहे? संत कबीरांचा दोहा आहे, खूप छान दोहा आहे. कबीर म्हणतात की बंधे को बंधा मिले, छूटे कोन उपाय. बंधे को बंधा मिले, छूटे कोन उपाय, कर संगती निर्बंध की, पलमे ले ये छुड़ा. एखादी व्यक्ती जर बांधलेली असेल, तिने जर दुसऱ्याच बांधलेल्या व्यक्तीकडे मदत मागितली तर तिला कशी ती व्यक्ती सोडवू शकेल? मग बांधलेल्या व्यक्तीला सोडवायचं असेल स्वतःला तर एकच उपाय आहे की जी निर्बंध व्यक्ती आहे तिला जाऊन तू प्रार्थना कर, तिला जाऊन तू शरणागत हो. केवळ ती निर्बंध व्यक्ती येऊनच या बांधलेल्या व्यक्तीला आपल्या बंधनातून मुक्त करू शकते. आणि आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे मुक्त असलेली, निर्बंध असलेले जी एकमेव तत्व आहे, एकमेव जी एक आपल्याला प्रणालीमध्ये आपल्याला दिलेले आहेत, ते आहेत आपले सद्गुरू, आपले श्री गुरु, आपले आध्यात्मिक गुरु. आणि हे गुरु जेव्हा आपला स्वीकार करतात, आपल्याला अनुग्रह देतात, आपल्यावरती कृपा करतात, आपल्याला अभयदान देतात, तेव्हा या मायेच्या अदृश्य बंधनातून ते आपल्याला सोडवतात. एकदम सोडवत नाहीत, एका दिवसामध्ये अथवा एका रात्रीमध्ये सोडवत नाही. ही एक प्रोसेस आहे. सद्गुरू जेव्हा अनुग्रह देतात आपल्याला, तेव्हा आपल्याला ते साधना पद्धती समजावून सांगतात. केवळ साधना पद्धती नाही तर ज्या मायेच्या बंधनाने आपण बांधलो गेलो आहोत त्या मायेचं स्वरूप ते आपल्याला सर्वप्रथम समजावून सांगतात. असं आहे, आपण सगळे सुशिक्षित लोक आहोत, आपल्याला असं वाटतं की काय हो, सद्गुरूंची काय गरज आहे,
मी माझं पुस्तक वाचेन आणि मग मला कळेल. मी माझे प्रवचन ऐकेन, सत्संग ऐकेन, भागवत ऐकेल आणि सगळं आपलं वाचून मला कळेल असं मी बुद्धिमान आहे असं मला वाटतं. म्हणून माझ्या बळावरती, माझ्या बुद्धीच्या बळावरती हे सगळं मला जमेल असं मला वाटतं. परंतु हे अज्ञानाचं लक्षण आहे. ज्यांनी या मायेच्या बंधनातून स्वतःची सुटका करून घेतली आहे असे सद्गुरूच आपल्याला मायेचं स्वरूप यथार्थपणे सांगू शकतात. कशा प्रकारे ते आपल्याला समजावून सांगतात ते आपण थोडंसं समजावून घेऊया की सद्गुरू आपल्याला कसं समजावून सांगतात. की वेदांत शास्त्रामध्ये मायेचं स्वरूप सांगताना 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. मा या, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी, म्हणजे जी मुळातच नाही परंतु असल्यासारखी वाटते तिला माया म्हणतात. छान व्याख्या आहे की जी मुळात नाहीच परंतु असल्यासारखी वाटते, असल्यासारखा भ्रम निर्माण करते तिला माया म्हणतात. हे सद्गुरू आपल्याला समजावून सांगतात. असं आहे की मायेचं हे जे स्वरूप आहे हे अजून एका वेगळ्या प्रकारे वेदांतामध्ये समजावून सांगितलेलं आहे. शब्द जरी थोडेसे अवघड असले तरी संकल्पना फारशी अवघड नाही. आपण समजावून घेऊया. मायेचं हे स्वरूप सांगताना एक वेदांत शास्त्रामध्ये शब्द येतो, त्याला म्हणतात सत असत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असे जड शब्द आले की आपल्याला वाटतं की आम्हाला तुमचा वेदांत नको, तुमचा तो दासबोध नको, तुमची ती गीता नको, आमचं आपलं जे काय चालू आहे ते बरं चालू आहे. पण असं बरं चालू आहे म्हणून मायेचं बंधन जात नाही. माया आपल्याला अजूनच गुंतवून ठेवते. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात या वेदांत शास्त्राची ओळख होणं आपल्याला आवश्यक आहे. सत विलक्षण असत विलक्षण. माया कशी आहे तर सत विलक्षण आहे. विलक्षण शब्दाचा अर्थ आहे की लक्षणांशी न जुळणारी. आपण म्हणतो बघा की एखादा मुलगा आहे, काय विलक्षण पोरगा आहे, काय विलक्षण एखादं पोर आहे असं आपण म्हणतो. विलक्षण म्हणजे काय नॉर्मल मुलं आहे त्यांच्या लक्षणांशी ते जुळणारं नाही. माया जी आहे ती सत विलक्षण आहे, म्हणजे सतच्या लक्षणांशी न जुळणारी ती माया. म्हणजे काय? सत शब्दाचा अर्थ आहे की जे तीनही काळामध्ये अबाधित असतं त्याला सत असं म्हणतात. की भूतकाळामध्ये देखील आहे, वर्तमान काळात देखील आहे आणि भविष्य काळात देखील आहे. तीनही काळात अबाधित आहे. तीनही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही, जे नष्ट होत नाही, जे नाही असं कधीही होत नाही, असं जे तत्व त्याला म्हणतात सत. माईक ह्या ज्या काही वस्तू आहेत, वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती, त्या सगळ्या भूतकाळात नव्हत्या, वर्तमान काळात आहेत आणि भविष्य काळात नक्की नसतील. आपलं घर, आपले कुटुंबीय, आपल्याला आवडणाऱ्या अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू या सगळ्या आधी नव्हत्या, आता आहेत आणि नंतर नसतील. तर माया ही जी आहे ती सतच्या लक्षणांशी न जुळणारी आहे, कारण की तिला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. त्यामुळे माया तीनही काळात अबाधित नसल्यामुळे ती सत विलक्षण आहे. हा पहिला अर्थ आहे. दुसरा आहे की माया असत विलक्षण सुद्धा आहे. असत विलक्षण म्हणजे काय की असतच्या लक्षणांशी न जुळणारी जी ती माया. असत म्हणजे जी तीनही काळात नाही त्याला म्हणतात असत. जे तीनही काळात आहे त्याला म्हणतात सत आणि जे तीनही काळात नाही त्याला म्हणतात असत. मग असत काय काय आहे तर वेदांतामध्येच याची काही उदाहरणं दिलेली आहेत. की सशाची शिंग, सशाला कधी शिंग असतात का? कधीच नसतात. भूतकाळातही नाही, वर्तमान काळातही नाही आणि भविष्य काळातही नाही. किंवा वंध्यापुत्र, वंध्येला पुत्र वंध्या स्त्रीला कधीच नसतो, त्यामुळे वंध्यापुत्र हा असत आहे. सशाची शिंग ही असत आहे, परंतु ह्या असतच्या लक्षणांशी मायेचं लक्षण जुळत नाही, कारण की माईक, वस्तू, व्यक्ती या भूतकाळात नव्हत्या, वर्तमान काळात आहेत, वर्तमान काळात आहे अशी आपल्याला त्यांची प्रतीती येते आणि त्या भविष्य काळामध्ये नसतील, परंतु वर्तमान काळामध्ये त्या असल्यामुळे त्या असतच्या लक्षणांशी देखील जुळत नाही. मग सतशी जुळत नाही म्हणून सत विलक्षण आणि असतशी जुळत नाही म्हणून असत विलक्षण. मग माया ही नेमकी कशी आहे हो? ती तीनही काळात आहे असंही नाही, तीनही काळात नाही अशीही नाही. मग ती कशी आहे? अनिर्वचनीय, ज्याच्याबद्दल नक्की काही सांगता येत नाही, अनिर्वचनीय आणि म्हणून मिथ्या. ज्याच्याबद्दल नक्की खात्रीने आहे किंवा नाही असं सांगता येत नाही, असं जे काही आहे त्याला म्हणतात माया. आपण म्हणलं होतं बघा पहिली
की जी मुळात नाही परंतु असल्यासारखी वाटते, असल्याचा आभास निर्माण करते, अशी जी आहे ती माया. आणि दृश्य विश्वातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना परिस्थिती हिला उत्पत्ती स्थिती लय असल्यामुळे ती माईक आहे, सतासत विलक्षण अनिर्वचनीय आणि मिथ्या आहे. ती सत्य नाही, ती खरी नाही, ती तीनही काळामध्ये अखंड असणारी नाही. आणि याचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा की त्याच्यामुळे या माईक वस्तू आणि व्यक्तींमध्ये आपण अनावश्यक गुंतवणूक करू नये. सद्गुरू आपल्याला मायेचं स्वरूप देखील समजावून सांगतात आणि स्वरूप समजावून सांगितल्यावर ते अप्लाय कसं करायचं आपल्या जीवनामध्ये हे देखील समजावून सांगतात की हे जे संपूर्ण दृश्य विश्व, हे शिष्या तुला खरं वाटतं ते खरं नाही, ते सत्य नाही, तो केवळ एक आभास आहे, भ्रम आहे, तो काही काळानंतर संपून जाणार आहे. त्यामुळे या माईक वस्तूंमध्ये, अशाश्वत वस्तू व्यक्तींमध्ये तू अनावश्यक गुंतवणूक ठेवू नकोस, असं सद्गुरू आपल्याला समजावून सांगतात. हे जे सगळं विश्व आहे हे माईक आहे, खोटं आहे, हे समजणं आवश्यक आहे. हा झटका ज्याला म्हणतो हा कधीतरी आपल्याला बसणं आवश्यक आहे, कारण की आपण फार इन्व्हेस्टेड आहोत या सगळ्या माईक गोष्टींमध्ये, आपण फार इन्व्हेस्टेड आहोत. एक फ्रेंच लेखक होता, काही काळापूर्वी होऊन गेला फ्रेंच लेखक, आणि त्या फ्रान्समधल्या लेखकाने खूप छान कथा लिहिली होती. त्या कथेचं नाव आहे द नेकलेस किंवा द डायमंड नेकलेस, असं त्या कथेचं नाव आहे. की त्याच्यामध्ये एक महिला असते, ती महिला बेताची तिची घरची परिस्थिती आहे, अतिशय बेताची परिस्थिती आहे. आणि तिला लहानपणापासून छान छान आपण कपडे घालावे आणि सुंदर सुंदर दागिने घालावे, नटून सजून राहावं, मोठं आपलं घर असावं, अशी फार हौस असते. पण परिस्थिती मात्र घरची अगदीच बेताची असते. मग ही मोठी होते, तिचं लग्न होतं आणि लग्न झाल्यावरती जो नवरा असतो त्याची देखील बेताचीच परिस्थिती असते. आणि या महिलेला अखंड वाटत राहतं की आपल्याकडे धन नाही, संपत्ती नाही, दागदागिने नाही. एकदा असं होतं की एक खूप मोठी पार्टी असते त्यांच्या गावामध्ये आणि तो पती म्हणतो की अगं ही पार्टी आहे त्याच्यामध्ये तू जाऊ शकतेस. ती म्हणते माझ्याकडे घालायला कपडेच नाहीयेत. मग तो नवरा अत्यंत प्रेमळ असतो, स्वभावाने चांगला असतो, तर तो फार एक मोठी 400 फ्रँक्स एवढी रक्कम तिला देतो आणि म्हणतो की तू एक चांगला ड्रेस घेऊन ये. मोठं सेव्हिंग तो स्वतःचं देतो की तू आनंदी राहा, एक छान ड्रेस स्वतःसाठी घेऊन ये. ती ड्रेस घेऊन येते, पण ती म्हणते की माझ्याकडे आता काही दागिने नाही घालायला. मग त्या दोघांची चर्चा होते आणि ती शेजारी राहणाऱ्या आपल्या एका मैत्रिणीकडे जाते, श्रीमंत मैत्रिणीकडे, आणि तिच्याकडून एक डायमंड नेकलेस उधार घेऊन येते पार्टीपुरतं, एक संध्याकाळी घालण्यापुरतं. पार्टीला जाते, खूप आनंदी होते की आज मी इतके सुंदर कपडे घातले आणि छान नेकलेस घातलं, फार तिला आनंद होतो. आणि घरी येते आणि घरी आल्यावरती तिला जाणवतं की आपल्या गळ्यातलं जे डायमंड नेकलेस आहे ते पडून गेलं, ते आपल्याकडून हरवलं. मग नवरा बायको दोघं जण प्रामाणिक असतात, दोघांनाही चिंता वाटते. आता त्या मैत्रिणीला सांगायचं कसं असं त्यांना प्रश्न पडतो. आणि मग ते जे नवरा बायको आहेत ते एका ज्वेलरच्या दुकानामध्ये जातात आणि तसंच एक नेकलेस आहे का बघतात. तर तसंच नेकलेस त्यांना 40,000 फ्रँक्सला असतं. 40,000 फ्रँक्स म्हणजे फार मोठी रक्कम या पती पत्नींसाठी असते. मग ते काय करतात की आपलं सगळं आयुष्यभराचं सेव्हिंग घेतात, अनेक लोकांकडे जाऊन फार मोठ्या व्याजाने उधारी घेतात आणि ही उधारी घेऊन आणि आपलं सगळं आयुष्याचं सेव्हिंग घेऊन कशी बशी ती रक्कम जोडतात आणि परत नवीन नेकलेस विकत घेतात. ही महिला जाऊन आपल्या मैत्रिणीला ते नेकलेस वापस करते. आता यांनी ही उधारी नेकलेस परत करण्यासाठी फार मोठी उधारी घेतलेली आहे, तर पुढचे 10-15 वर्ष हे पती पत्नी, गरीब पती पत्नी खूप मेहनत करतात, दिवस रात्र काम करतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, आपल्या आजारपणाकडे बघत नाही, घराकडे बघत नाही, आणि अशा अनेक खस्ता खाल्ल्यावरती त्यांची परिस्थिती जरा बरी होते. 15 वर्षांनी ही गरीब महिला आपल्या श्रीमंत मैत्रिणीला परत भेटते. मैत्रिणीला भेटल्यावरती म्हणते की आता तुला सांगायला हरकत नाही, परंतु ते जे नेकलेस तू मला दिलं होतं ते नेकलेस माझ्याकडून हरवलं आणि मग मी उधार घेऊन आणि बऱ्याच सगळ्या अशा गोष्टी करून मी ते नेकलेस तुला परत केलं आणि त्याच्यासाठी आम्ही आता मागचे 15 वर्ष झाले आमचं सगळं सेव्हिंग संपलं होतं, म्हणून ही मेहनत करतो. श्रीमंत मैत्रिणीला जेव्हा कळतं तेव्हा ती म्हणते की अगं तू मला हे आधीच का नाही सांगितलं.
एवढी तुझ्या आयुष्याची 15 वर्ष तू वाया घालवलीस, एवढी 15 वर्ष तू खस्ता खाल्ल्या, एवढे कष्ट केले, परंतु जे नेकलेस मी तुला दिलं होतं ते मुळात खरे डायमंड्स नव्हते, ते खोटे डायमंड्स होते. आणि खोट्या डायमंडच्या ऐवजी तुम्हाला खरं डायमंडचं नेकलेस परत दिलं. एवढी सगळी तू कष्ट घेतलेस, सगळं स्वतःचं सेव्हिंग तू काढून टाकलंस, काय म्हणायचं तुला? आणि मग त्या गरीब मैत्रिणीला आपली चूक कळते आणि तिचं जसं 15 वर्ष आयुष्याची एका खोट्या नेकलेसच्या मागे, खोट्या नेकलेसची खरी रिप्लेसमेंट करण्यामध्ये निघून गेले, तसं आपलं देखील तेच आहे की खोटं हे जे नेकलेस आहे, म्हणजे काय की खोटं हे जे दृश्य विश्व आहे जे कायम टिकणारं नाही, त्या खोट्या दृश्य विश्वाच्या पाठीमागे आपण अखंड धावत असतो. त्याला म्हणतात मृगतृष्णा. मृगतृष्णा किंवा मृगजळ जसं असतं की मृगजळ वास्तविक मध्ये सत्य नाही, ते भूतकाळातही नव्हतं, भविष्य काळातही नसेल, फक्त थोड्या वेळात असल्यासारखं भासतं. तसं संपूर्ण दृश्य विश्व हे मृगजळासारखं आहे. याच्यामध्ये आपण कितीही मिळवलं, कितीही कमावलं तरी ते त्या मृगजळवत असतं. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्या सद्गुरूंच्या कृपेशिवाय आपल्याला कळत नाही, सद्गुरूंच्या कृपेशिवाय आपल्याला जाणवत नाही. आपण असे ग्रंथामध्ये फक्त सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या एवढं आपण वाचतो आणि सोडून देतो. परंतु सतासत विलक्षण म्हणजे काय आणि ते अप्लाय कसं करायचं ही युक्ती आपल्याला आपले सद्गुरू सांगतात. म्हणून सद्गुरूंची कृपा होणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय हे जग सत्य नाही आणि हे जग मिथ्या आहे हे आपल्याला क्लिक होत नाही, हे आपल्याला कळत नाही, आपल्या बुद्धीने समजत नाही. म्हणून सद्गुरूंची कृपा होणं आवश्यक आहे हा पहिला भाग. आणि सद्गुरू अभयदान देतात. तुझी येन अभयं करे असं म्हणलेलं आहे. अभयदान देतात म्हणजे काय? सद्गुरू आपल्याला अभयदान देतात म्हणजे नेमकं काय करतात की सद्गुरू स्वतः अत्यंत निर्भय स्थितीमध्ये असतात. निर्भय स्थितीमध्ये का असतात? कारण की भय, भीती माणसाला का वाटते त्याचं कारण आपल्या श्रुतींमध्ये दिलेलं आहे. द्वितीयाद्वै भयं भवति. जिथे दुसरं आहे, द्वैत आहे, भेद आहे, तिथे दुःख आहे, तिथे भय आहे. बघा, घरामध्ये मी बऱ्याचदा एकटी असते आणि एकटी असताना मला भीती वाटते. भीती कशाची वाटते की दुसरं कोणीतरी येईल आणि मला काहीतरी इजा करेल, अशी मला भीती वाटते. आणि मनुष्याचं मन मोठं विचित्र असतं. दुसरं कोणीतरी येईल असं जेव्हा मला वाटतं तेव्हा एखाद्या वेळेस आपले सद्गुरू येतील किंवा एखाद्या वेळेस एखाद्या संत महात्मे येतील, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण येतील, भगवान राम येतील, असे चांगले विचार आपल्या मनात कधीही येत नाही. कोणीतरी येईल म्हणजे एखादं भूत येईल, एखादा राक्षस येईल, एखादा चोर येईल आणि तो माझं नुकसान करेल, असेच वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात एकांतामध्ये, एकटं असताना. आणि असं आहे की एकटं असताना वास्तविक जर दुसरं कोणीही नसेल तर मला कोणीही इजा करू शकणार नाही. दुसरी व्यक्ती असेल तर मला इजा करेल, पण दुसरी व्यक्ती नसते, तिला आपण कल्पनेने निर्माण करतो. त्या कल्पनेने त्या चोराला आपण घरात आणतो. ते चोर असल्यामुळे ती काल्पनिक भीती आपल्या जीवनात निर्माण होते आणि मग त्या काल्पनिक चोराला घालवण्यासाठी, काल्पनिक राक्षसाला घालवण्यासाठी मग आपण हनुमानाचं स्तोत्र म्हणतो की मग आता देवा या काल्पनिक चोरापासून तूच माझं रक्षण कर. असे हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात. आणि द्वितीयाद्वै भयं भवति हे जेव्हा आपल्याला श्रुती सांगते तेव्हा सांगते की व्यावहारिक स्तरावरती द्वैत आहे, व्यावहारिक स्तरावरती भेद आहे. हे जरी खरं असलं तरी पारमार्थिक दृष्टीने या संपूर्ण जगामध्ये केवळ एकच तत्व आहे आणि तेच तत्व सत्य आहे. जे काही द्वैत आणि भेद दिसतात आपल्याला ते सगळे मिथ्या आहेत, आभासिक आहेत, भ्रम आहेत आणि माईक आहेत. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नाहुरा. केवळ ब्रह्म नावाचं तत्व सत्य आहे, केवळ आत्मा नावाचं तत्व सत्य आहे. सच्चिदानंद ब्रह्म किंवा सच्चिदानंद आत्मा हे एकच तत्व फक्त सत्य आहे आणि बाकी संपूर्ण दृश्य विश्व, भेदाने भरलेलं हे संपूर्ण दृश्य विश्व हे मिथ्या आहे, माईक आहे. आणि आपले सद्गुरू निर्बंध झालेले असतात म्हणजे काय तर त्यांची दृष्टी, त्यांची पारमार्थिक दृष्टी ही केवळ हा अभेद बघते. संपूर्ण सृष्टीमध्ये अभेद बघते म्हणजे काय तर आपल्या सगळ्या संतांनी ही अभेदाची दृष्टी त्यांच्या वाङ्मयामध्ये लिहून ठेवलेली आहे की भरला घनदाट हरी दिसे. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला सर्वत्र फक्त हरीच दिसतो. त्रिभुवन संचले गा विठ्ठले असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि समर्थ म्हणतात की रिता ठावया राघवे वीण नाही.
समर्थांना सर्वत्र राम दिसतो, तुकाराम महाराजांना विठ्ठल दिसतो आणि ज्ञानेश्वर महाराजांना हरी दिसतो. असं आहे की मग संपूर्ण या सृष्टीमध्ये राम आहे का विठ्ठल आहे का हरी आहे, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे की तीनही हे देव आहेत, हे मुळात ब्रह्मरूपच आहे. सर्व जे आपले देव, सर्व ज्या देवता आहेत त्या त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः आणि त्वम कालत्रयातीतः अशाच पद्धतीचे आहेत. सर्व देव हे आतून एकमेकांना मिळालेले आहेत, स्वतः सर्व ब्रह्मरूप आहे. भक्तीच्या भाषेत बोललं तर आपण म्हणूया की सगळीकडे राम दिसतो, आणि ज्ञानाच्या भाषेत बोललं तर आपण म्हणूया की सगळीकडे ब्रह्म दिसतं. तर असं सर्व संतांना जसं सगळीकडे ब्रह्म दिसतं, तसं आपल्या सद्गुरूंना देखील सगळीकडे केवळ ब्रह्मच दिसतं, केवळ राम दिसतो, केवळ विठ्ठल दिसतो. आणि अशी अभेदाची त्यांची दृष्टी झालेली असल्यामुळे ही माहेरची आणि तो सासरचा, ही घरची आणि तो बाहेरचा, ही जवळची आणि तो दूरचा, अशी भेददृष्टी त्यांच्याकडे नसते. भेददृष्टी त्यांच्याकडे नसते म्हणून त्यांना भय नसतं, म्हणून ते स्वतः अत्यंत निर्भय असतात. कोणीही व्यक्ती येऊन माझं नुकसान करेल, इजा करेल, अशा प्रकारचं भय, चिंता त्यांच्या मनामध्ये नसते. आणि हे सद्गुरू जेव्हा आपल्याला अभयदान देतात तेव्हा त्यांची ज्या अभेद दृष्टीने ते या जगाकडे बघतात, त्याच अभेद दृष्टीने ते आपल्याला देखील या जगाकडे बघायला शिकवतात. ज्या अभेद दृष्टीने, ज्या ब्रह्मदृष्टीने, ज्या रामदृष्टीने ते या जगाकडे बघतात, ती दृष्टी आपल्या शिष्याची ते हळूहळू विकसित करतात, किंवा ती शिष्याने विकसित करावी याच्यासाठी त्या शिष्याला साधना सांगतात. आणि अभेद दृष्टीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक महत्वाची गोष्ट आहे की दोन सत्ता आहे. एक आहे व्यावहारिक सत्ता आणि एक आहे पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्तेमध्ये भेद आहे, तो अखंड राहणार आहे, तो कायम राहणार आहे. परंतु भेदाने भरलेल्या या सृष्टीमध्ये अभेद दृष्टीने व्यवहार करणं अगदी शक्य आहे. आपल्या सगळ्या संतांनी तो व्यवहार केलेला आहे आणि तसा करून दाखवलेला आहे. बघा, घरामध्ये आपल्या सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, छान बटाटे वडे केले आहेत. आता बटाटे वड्यांमध्ये देखील ब्रह्म आहे, आणि ज्या गरम उकळत्या तेलामध्ये देखील ब्रह्म आहे, त्या कढईमध्ये देखील ब्रह्म आहे, गॅसमध्ये देखील ब्रह्म आहे, आणि ज्या प्लेटमध्ये आपण घेऊन जातो त्या प्लेटमध्ये देखील ब्रह्म आहे. मग जेव्हा खाण्याला बसण्याची वेळ येते तेव्हा आपण बटाटे वडे खाऊ का प्लेट खाऊ का ती कढई खाऊ? व्यवहार आहे, व्यवहार साधा आहे की खाण्याच्या वेळेस आपण बटाटे वडेच खातो. आणि सद्गुरू बघा, सगळे जीवनमुक्त संत बघा, ते व्यवहार जगताना व्यवहारासारखाच करतात, व्यवहाराचे सगळे नियम पाळून करतात. ज्ञानेश्वर महाराज असो, रामदास स्वामी असो, त्यांनी व्यवहाराचे हे नियम कधीही मोडले नाही. असं आपण म्हणू शकतो की रामदास स्वामींनी देखील, त्यांना घरातून बाहेर जायचं आहे तर ते दारातून बाहेर जातील का खिडकीतून बाहेर जातील? ते दारातून बाहेर जातील, कारण की खिडकी ही काही बाहेर जाण्याची गोष्ट नाहीये. किंवा दुसरं एक उदाहरण बघू की आपल्या घरामध्ये, या घरामध्ये मी मालक आहे, व्यावहारिक दृष्टीने या घराची मी मालक आहे. आता रस्त्यावरचा एखादा गुंड आला आणि या घरामध्ये बसला आणि म्हणाला की या घरावर माझी मालकी आहे, तर त्या गुंडामध्ये देखील ब्रह्म आहे आणि माझ्यामध्ये देखील ब्रह्म आहे. मग तो गुंड राहिला काय आणि मी राहिले काय, असा व्यावहारिक गोंधळ करायचा नाही. सद्गुरू आपल्याला असा व्यावहारिक गोंधळ करू देत नाही. व्यवहार अतिशय चोखपणे, कुठलाही बावळटपणा, धांदरटपणा, वेडेपणा न करता व्यवस्थित, उत्कृष्ट, चांगला सगळे आपले नियम पाळून करायचा. परंतु हा व्यवहार करत असताना जर आपली आतमध्ये अभेद दृष्टी असेल की एरवी जर तो गुंड येऊन बसला किंवा एरवी जर कोणी माझ्या घरामध्ये चोरी केली तर माझा तिळपापड होतो, माझी लाही लाही होते की त्याची हिंमत कशी झाली, या बाईने माझ्या घरामध्ये चोरी केली, त्याची हिंमत कशी झाली, मी आता तिला चांगला धडा शिकवते, असे अनेक अनुकूल प्रतिकूल विचार आपल्या मनामध्ये येतात. मग त्या बाईने जी आपल्या चोरी केली ती मूळची ब्रह्मरूप आहे, मी देखील मूळची ब्रह्मरूप आहे, असं म्हणून तिला मनातल्या मनात क्षमा करता येते. परंतु व्यवहाराच्या दृष्टीने जर तिने चोरी केली असेल तर मग तिला योग्य ती शिक्षा द्यायची, तिला पोलिसांकडे द्यायचं किंवा तिच्या विरुद्ध कंप्लेंट करायची. व्यवहाराच्या दृष्टीने या सगळ्या स्टेप्स घेता येतात, परंतु आतमध्ये आपल्या आतलं पोटातलं पाणी ढवळू न देता हा सगळा व्यवहार करता येतो. कधी करता येतो? जर ही संपूर्ण सृष्टी भेदमय नाही, याच्यामध्ये केवळ एकच तत्व भरून आहे. भरला घनदाट हरी दिसे,
त्या चोरी करणाऱ्या बाईमध्ये देखील हरी आहे आणि माझ्यामध्ये देखील हरी आहे. अशी जर भावना मनात ठेवली तर तिच्या संबंधी प्रतिकूल भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही, आपल्याला त्रास होत नाही, आपल्याला दुःख होत नाही आणि मग कुठलीही व्यक्ती, कुठलीही वस्तू, घटना, परिस्थिती आपल्याला दुःखी करू शकत नाही. आणि ती जेव्हा आपल्याला सुखी किंवा दुःखी करू शकत नाही तेव्हा त्या मायेचं आपल्यावरचं बंधन ओसरलेलं असतं, कमी झालेलं असतं, क्षीण झालेलं असतं. एरवी ती व्यक्ती आपल्याला खूप सुखी करते अथवा आपल्याला खूप दुःखी करते, पण हरिरूपाने जर आपण त्या व्यक्तीकडे बघायला शिकलो तर ती आपल्याला सुखीही करत नाही, ती आपल्याला दुःखीही करत नाही. केवळ हा अभेद, केवळ एक हरी, केवळ एक राम, केवळ हे ब्रह्मतत्व आपल्याला सर्वत्र दिसतं. पण हे केव्हा दिसतं की तुझियेन अभयं करे. जर सद्गुरूंनी आपल्याला अभय दिलं, सद्गुरूंनी आपल्यावरती कृपा दिली, तरच आपल्याला अशा प्रकारची ही दृष्टी निर्माण होते, अशा प्रकारची ही अभेद दृष्टी निर्माण होते. सर्वत्र सदा आणि समान हे जे ब्रह्मतत्व आहे ते तीनही काळांच्या अतीत आहे. देशाच्या 3 प्रकारचे परिच्छेद आपल्याकडे सांगितलेले आहेत की देश परिच्छेद, वस्तू परिच्छेद आणि काल. देश परिच्छेद, काल परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद. एखादी वस्तू एखाद्या जागी असते आणि दुसऱ्या जागी नसते, त्याला म्हणतात देशाने मर्यादित होणं, सीमित होणं. परंतु ब्रह्मतत्व किंवा आपला निर्गुण राम हा देशाने सीमित नाही, तो सर्वत्र आहे. त्याला देश परिच्छेद नाही म्हणून तो सर्वत्र आहे, त्याला काल परिच्छेद नाही म्हणून तो सदैव आहे, तो तीनही काळामध्ये आहे. आणि त्याला वस्तू परिच्छेद नाही म्हणून तो समान आहे. आमचा जो ब्रह्मरूप राम आहे तो इथे जास्त आहे आणि महाराष्ट्रात कमी आहे अशातली परिस्थिती नाही. तो सर्व जागी, सर्व काळी, अखंड आणि समान आहे. आणि सर्व वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो, करोना व्हायरस असो, त्याच्यामध्ये देखील हा रामच आहे, हे ब्रह्मरूप तत्वच आहे. अशा प्रकारची अभेद दृष्टी निर्माण झाली की कोरोना व्हायरसचा त्रास होत नाही, कुठल्याही व्यक्तीचा त्रास होत नाही, कुठल्याही वस्तूचा त्रास होत नाही. अत्यंत आनंदी, सुखी आणि निर्भय असं जीवन होतं, कारण की मायेचं बंधन आपल्यावरचं ओसरलेलं असतं, कमी झालेलं असतं. आणि ही सगळी किमया केवळ सद्गुरूंच्या कृपेने होते, आपल्या स्वतःच्या मानवी बुद्धीने होत नाही, मानवी प्रयत्नांनी होत नाही. म्हणून सद्गुरूंची कृपा असणं अनिवार्य आहे. आणि सद्गुरूंकडून हे अभयदान मिळण्यासाठी, सद्गुरूंकडून ही कृपा प्राप्त करण्यासाठी शिष्याची देखील काही जबाबदारी आहे. आपल्याला असं बऱ्याचदा वाटतं की चमत्कार असतो, की असं सिनेमामध्ये दाखवतात की आपण गेलो, त्यांच्या पाया पडलो आणि त्यांनी असा हात केला, त्या हातातून एक प्रकाशाचा झोत आला, तो आपल्या डोक्यापर्यंत पोहोचला आणि मग सगळं काही एकदम साक्षात्कार झाल्यासारखं, चमत्कार झाल्यासारखा काहीतरी माझ्या जीवनामध्ये बदल झाला असं आपल्याला वाटतं. परंतु व्यवहारामध्ये असं गेलो आणि एका नमस्कारामध्ये चमत्कार झाला असं कधीही होत नाही. शिष्याची जबाबदारी असते. काय जबाबदारी असते की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवय, की आपले जे सद्गुरू आहेत त्यांना प्रणिपात करायचा, त्यांची सेवा करायची आणि त्यांना प्रश्न विचारायचे. या तीनही गोष्टी आवश्यक आहेत. प्रणिपात करायचं म्हणजे त्यांना केवळ देहाने नमस्कार करायचा हे तर आहेच आहे, परंतु देहाने नमस्कार करताना कसा करायचा तर दंडवत नावाचा एक शब्द आहे, म्हणजे दंडासारखा, काठीसारखा. काठी जेव्हा उभी असते ती जर पडली तर ती कोसळताना असा विचार करत नाही की मी उजवीकडे पडू का डावीकडे पडू का मागे पडू आणि किती स्पीडने पडू, असा विचार ती करत नाही. तर आपले सगळे आधार सोडून देऊन ती कोसळते. तसे दंडवत करताना सद्गुरूंना आपले व्यवहारातले सगळे आधार सोडून देऊन त्यांच्या चरणाशी कोसळायचं आणि ते आधार खरंच सोडायचे की तुम बिन और न दूजा. सद्गुरू तुमच्याशिवाय मला दुसरं कोणीही आश्रय नाही, या भावनेने त्यांना दंडवत करायचा. आणि तो केवळ शरीराने करायचा नाही तर तो मनाने देखील करायचा. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेल्या सगळ्या आज्ञा, सगळ्या साधना तंतोतंत पाळणे म्हणजे मनाने देखील दंडवत करणे. काय होतं की आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांनी आम्हाला आज्ञा दिलेली आहे की तुम्हाला जर खरंच हे परमार्थाचं, अध्यात्माचं तत्वज्ञान आत्मसात करायचं असेल तर टीव्हीवरच्या सगळ्या कौटुंबिक सिरियल्स बघणं पूर्णपणे बंद करा. काममाया, क्रोधमाया, लोभमाया याच्यातून जर तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर त्या काम, क्रोध, लोभ, मत्सराने खच्चून भरलेल्या टीव्ही सिरियल्स
जर आपण दिवसभर बघितल्या आणि संध्याकाळी आपण नामाला बसलो, संध्याकाळी आपण ध्यानाला बसलो, तर ते नामसाधना चांगली कशी होईल, ध्यान चांगलं कसं होईल. त्यामुळे या सगळ्या सिरियल्स बघणं पूर्णपणे बंद करा, अशी सद्गुरूंची आम्हाला आज्ञा आहे. मग आम्ही ती जर आज्ञा पाळली नाही आणि नुसताच त्यांना नमस्कार केला, एकीकडे सकाळी त्यांना नमस्कार करायचा आणि संध्याकाळी टीव्हीची सिरियल बघायची, याला दंडवत म्हणत नाही, याला प्रणिपात म्हणत नाही, याला शरणागती म्हणत नाही. जाहिदा मस्जिद में जाकर दम बदम सिजदा करे, एक उर्दू मध्ये शेर आहे की जाहिदा मस्जिद में जाकर दम बदम सिजदा करे, दिल ही तो नहीं झुकता, सर झुका तो क्या हुआ. आपलं मन काही वाकत नाही आणि नुसतं डोकं वाकून आणि नुसतं शरीर वाकून त्याचा काय उपयोग आहे. म्हणून सद्गुरू आपल्याला जे साधना सांगतात, सद्गुरू आपल्याला जे नाम सांगतात आणि सद्गुरू आपल्याला जे साधना पद्धती सांगतात, त्याचं तंतोतंत पालन करावं, हे त्यांना प्रणिपात करण्याचा एक संकेत आहे. त्यांची सेवा करावी. सेवा करताना काया वाचा मनोभावे सगळ्या प्रकारे सेवा करावी. त्या सेवेची त्यांनी दखल घ्यावी किंवा त्या सेवेची इतरांनी दखल करावी, अशा प्रकारची अपेक्षा आपल्या मनामध्ये नसावी. अनेक जण जातात सद्गुरूंकडे आणि त्यांना नमस्कार करतात आणि मग किंवा त्यांची पूजा करतात आणि मग इकडे अहो तुम्ही उभे राहा, जरा माझे फोटो काढा की मी सद्गुरूंची पूजा करते. अशा प्रकारचा एक भाव आपल्या मनामध्ये असतो की माझे फोटो असावे. तर हा जोपर्यंत मी 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 आपला शिल्लक आहे, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने सद्गुरूंची सेवा करू शकत नाही. त्यामुळे स्वतःचा मीपणा बाजूला ठेवून काया वाचा मनोभावे अत्यंत भावनापूर्ण रीतीने सद्गुरूंची सेवा करावी, त्यांच्या कार्यामध्ये हातभार लावावा आणि त्यांनी सांगितलेलं हे जे तत्वज्ञान आहे ते आपल्या परीने इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, ते आपल्या जीवनामध्ये संपूर्णपणे उतरवण्याचा प्रयत्न करावा. हे त्यांची सेवा करण्याचे अनेक सगळे प्रकार आहेत. आणि केवळ नमस्कार केला, केवळ सेवा केली असं नाही, तर त्यांना प्रश्न देखील विचारावे. कुठले प्रश्न विचारावे, तर जे आपल्या अत्यंत शाश्वत हिताचे आहेत असे प्रश्न आपल्या सद्गुरूंना विचारावे. कोहम कथमिदम जातः कोवा करतास विद्यते. मी कोण आहे, हे संपूर्ण जग काय आहे, या संपूर्ण जगाचा करता कोण आहे, असे मानवी जीवनासंबंधीचे अत्यंत मूलभूत प्रश्न, आपल्या शाश्वत हिताचे प्रश्न त्यांना विचारावे. सद्गुरूंना जाऊन माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, आमच्या या घराचं कसं होईल, कोरोना व्हायरस आता मला झालं तर त्या कोरोना व्हायरसमुळे माझं कसं होईल, असे प्रापंचिक प्रश्न विचारू नयेत. गोंदवलेकर महाराज म्हणाले होते की आम्ही इथे केशर कस्तुरीचं दुकान लावून बसलो आहे, परंतु आमच्याकडे सगळे मीठ मोहरीच मागायला येतात. तर आपल्या शाश्वत हितासंबंधीचे, मोक्षासंबंधीचे, स्वरूपासंबंधीचे प्रश्न त्यांना विचारावेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवय, ही शिष्याची जबाबदारी आहे. आणि अशा प्रकारे अत्यंत शरणागत होऊन तो शिष्य जेव्हा प्रश्न विचारतो, सेवा करतो, तेव्हा सद्गुरू त्याच्यावरती प्रसन्न होतात, त्याला अनुग्रह देतात, त्याला वर कृपा करतात, अभयदान देतात. तुझियेन अभयं करे अनावर माया हे ओसरे. आणि हळूहळू हळूहळू त्यांनी सांगितलेल्या साधना पद्धतीने साधना केली की या मायेचा आपल्यावरचा जबरदस्त हा जो पगडा आहे तो पगडा कमी होतो, प्रभाव कमी होतो. आणि सरते शेवटी समर्थांनी सांगितलेलं आहे की या मायेचाच उपयोग करून मायेच्याच या सागरातून आपल्याला पार पडता येतं. माया भवसिंधूचे तारू, माया पाववी पैल पारू, मायेवीण उद्धारू प्राणियास नाही. सद्गुरू आपल्याला या माईक सागरामधून माईक साधनांचाच उपयोग करून याच्यातून तरुण जायला शिकवतात, याच्यातून बाहेर पडायला शिकवतात आणि ही अनावर माया ओसरते आणि आपल्याला तिचा त्रास होत नाही, त्याच्या बंधनातून आपण मुक्त होतो. आज आषाढी एकादशीच्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळे आपल्या सद्गुरूंना विनम्र अभिवादन करू, भगवान श्रीरामाला अभिवादन करू आणि त्यांच्याकडे प्रार्थना करू की तुझे येन अभयं करे अनावर माया हे ओसरे. अशी ही अनावर माया त्यांच्या कृपेने ओसरून जावी अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू आणि आजचं हे चिंतन थांबवू. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. संत नामदेवांचा अभंग, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. हा
देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, आ वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम, हृदय अखंडित प्रेम, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, आ नामा म्हणे केशवराजा, नामा म्हणे केशवराजा, नामा म्हणे केशवराजा, केला पण चालवी माझा, केला पण चालवी माझा, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी
देह जाओ, देह जाओ, अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.